यूट्यूब कोण बी चालू करायला. मला म्हणायचं नाही, मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं नाही की यूट्यूब चालू करू नका, करा सगळ्यांनी. पण यूट्यूबमध्ये भावनो करिअर आहे, मे बी हे बी सांगितलं. यूट्यूबमध्ये करिअर आहे, पण कसं असतं भावनो, संयम संयम ठेवला पाहिजे. कोणत्याही गोष्टी बघून अचिव्हमेंट करताना काळ लागतो, वेळ काळ असतो. मी काय म्हणतो, वेळ काळ असतो. आता तुमची एखादी व्हिडिओ टाकला, अपलोड केला, तुमची खूप मेहनतीने एडिटिंग केली, व्हिडिओ काढला, एखाद्याचा ट्रॅव्हलिंग असो, एखाद्याचं कोणचे स्टडिंग असतो, किंवा कोणची गोष्ट असते बघा. ब्लॉग म्हणल्यावर कुठल्या गोष्टीचा ब्लॉग असतो, मग त्याला एडिटिंग करायला 2 तास जाते. मग एडिटिंग करून परत ती ब्लॉग अपलोड करायचा म्हणल्यावर मग ते तुम्हाला माहिती की किती मेहनत लागते एडिटिंग करायची. पण कसं असतं भावना माहिती आहे तुम्हाला, एडिटिंग करायची आपण नमस्कार मंडळी, मी धीरज ऑप्शन चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण आता जी बघतोय की जे यूट्यूबर आहेत, मराठी यूट्यूबर असो, हिंदी यूट्यूबर असो, आता यूट्यूब कोण बी चालू करायला लागले. यूट्यूब कोण बी चालू करायला लागले. मला म्हणायचं नाही, मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं नाही की यूट्यूब चालू करू नका, करा सगळ्यांनी. पण यूट्यूबमध्ये भावनो करिअर आहे, मे बी हे बी सांगितलं. यूट्यूबमध्ये करिअर आहे, पण कसं असतं भावनो, संयम ठेवला पाहिजे. कोणत्याही गोष्टी बघून अचिव्हमेंट करताना काळ लागतो, वेळ काळ असतो. मी काय म्हणतो, वेळ काळ असतो. आता तुमची एखादी व्हिडिओ टाकला, अपलोड केला, तुमची खूप मेहनतीने एडिटिंग केली, व्हिडिओ काढला, एखाद्याचा ट्रॅव्हलिंग असो, एखाद्याचं कोणचे स्टडिंग असो, किंवा कोणची गोष्ट असते बघा. ब्लॉग म्हणल्यावर कुठल्या गोष्टीचा ब्लॉग असतो, मग त्याला एडिटिंग करायला 2 तास जाते. मग एडिटिंग करून परत ती ब्लॉग अपलोड करायचा म्हणल्यावर मग ते तुम्हाला माहितीच की किती मेहनत लागते एडिटिंग करायची. पण कसं असतं भावना माहिती आहे तुम्हाला, एडिटिंग करायची आपण नवीन चॅनल काढलेला असतो, नवीन चॅनल काढलेला असतो, आणि ते तुम्हाला सांगतो आपण अपलोड करतो. एवढे आपल्या हाऊस असते ती, आपण एवढे स्वप्न गोखलेले असते ती, आपल्याला काय तर बनवून धावायचं, यूट्यूबमधनं आपण करून धावायचं, कमाई चालू करायची, आपली होती का कमाई चालू, ही असं आपली भावना असते. ती भावना कोणाची असते, माझी भेटते बघा. पण एक सांगतो तुम्हाला, भावना कोणाची बी असतात, मी असं नाही म्हणत. कुठल्याही क्षेत्रात मेहनत करत असलं त्याला पुढची स्वप्न पुढची स्वप्न भोकत असते की आपण हे करायचं, यूट्यूबवर म्हणून आपल्या घरच्यांना थोडा आधार होईल. या आपण एखादा अधिकारी झालो मग ते आपल्या घरच्यांना आधार होईल, घरच्यांची परिस्थिती सुधारेल. हे अशा काय यांच्या मुलांच्या भावना असतात. पण कसं असतं भावना, तुम्ही यूट्यूब म्हणून नाही म्हणत नाही, कोणची बी गोष्टी असतात. तुम्ही शेतात म्हणत, आता शेतकऱ्याने ऊस लावायच्या आधी तेव्हा काय करावं लागतं तुम्हाला माहिती. ऊस लावायच्या आधी रान सपय रान आहे मला समजा, उदाहरण द्या म्हणून तुम्हाला सांगतो मी. उदाहरण द्यायचं तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला. ऊस लावायचं आहे आपल्याला. आता मग दुसऱ्याच्या रानातल्या बेन आणायचं, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, आपण बघितलेलं, लहानपणापासून आपण बघितलेलं आहे, त्यांना काय सांगायची गरज नाही. पण आता तुम्हाला सांगतो, डायरेक्टच ऊस कांडी टाकली की डायरेक्ट आपल्या 100 टन जाईल, मग उद्या उत्पन्न येऊ शकतं. तसं नाही बाबा. तर तुम्हाला काय सांगतो मी, आधी आपल्याला ती नांगरावं लागलं, नांगरवून पाळी घालावं लागलं, त्याला सरी पाडावं लागलं, नाकाडं वाढावं लागतं, सगळं करून कांडी हातरावं लागलं, कांडी बुजवावं लागेल, परत पाणी सोडावं लागलं, परत 21 दिवसांनी कोंब घेतलेली, कोंब उगून आल्यावर परत ते भावांचा मटेरियल आला, सगळं आलं, हात आली, पक्की आली, सगळं कालावधी 1 वर्षाचा कालावधी नंतर कोण 18 महिन्याचं धरतं, कोण 1 वर्षाचं धरतं. ती पुढची प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो. तसंच ती प्रोसेस भावना यूट्यूबचं आहे, तसंच प्रोसेस भावना कोणत्या क्षेत्राचं आहे. तसं असतं, वेळ काळ कोणत्या बी गोष्टीचा असतो रे, वेळ काळ कोणत्या बी गोष्टीचा असतो. मी तुम्हाला म्हणलं का डायरेक्ट कान टाकली का येऊ शकतं का, डायरेक्ट कोणची कान टाकली 100 टन जाऊ शकतं का, नाही. त्यामुळे कसं असतं, वेळ काळ कोणत्या बी गोष्टीत लागत असतो, संयम ठेवायचा. दुसऱ्यांचं एखाद्याचं लवकर गरीब भेटते, त्याला आपल्याला भेटणार, कसं व्हायचं, आपल्याला व्ह्यूज येते त्या 10, 15, 20 व्ह्यूज येते त्या,
आपण सक्सेस नाही झालं तर काय का हो का भावनो मी काय सांगतोय सक्सेस नाही तर तुमची मेहनत कधी वायपट जाणार नाही. तुमची मेहनत कधी वायपट जाणार नाही. तुम्हाला मी सांगतो तुम्हाला टोमणे देणारे का असते ते मला माझ्या घरचे सपोर्ट करत नाही. काय सांगतो तुम्हाला मला घरचे सपोर्ट करत नाही. मला विरोध करते हे व्हिडिओ बनवून काय फालतू ना ते म्हणणार म्हणतात ते काय उठलं सुटलं व्हिडिओ बनवून बसते अशी म्हणते ते आमच्या घरचे. पण मी सोडतोय मला माझं डिसिप्लिन आहे. मला व्हिडिओ टाकल्याची दमच निघत नाही. तुम्हाला सांगतो आज दिवसभर मी रानात गेलो होतो काम करत होतो. आता व्हिडिओ कोणचा करायचं मला सुचत नव्हतं. पण माझे माइंडसेट असा सेट झालाय बाबा. माझा माइंडसेट असा सेट झालाय मला व्हिडिओ टाकल्याशिवाय दम निघत नाही. हो का मग ते एकदा आता कसं आहे सांगतो तुम्हाला व्हिडिओ जवळ व्हिडिओ काढून होत नाही तोवर मला अंग दमत नाही. हात थरथर कापायला लागतात भावना. हात थरथर कापायला लागतात मला. हो का माझा व्हिडिओला व्ह्यूज नाही होते पण मला डेलीच व्हिडिओ काढायची सवय लागली. मला जर व्हिडिओ जर नाही काढला तर मला करमत नाही. मला दमच निघत नाही. असं वाटतं काहीतरी होईल असं वाटतं. आजच्या मी 12 सुद्धा व्हिडिओ काढायचो कारण की आपल्याला सवयच लागली. कारण व्हिडिओ काढला 12च्या आधीच आपलं झालाच पाहिजे असं माझं पहिल्यापासून 10 जानेवारीपासून रुटीन आहे. 10 जानेवारीपासून रुटीन आहे. त्याच्यामुळं मी आजपर्यंत इथपर्यंत टिकलो. आणि तुम्हाला मी काय सांगतो युट्यूबवर पाहून व्ह्यूज नाही आले म्हणून कधीच खचून जायचं नाही. तुम्हाला खरं सांगतो मी बी आता तुम्हाला सांगतो 6 महिन्यापासून मी यूट्यूब करतो बघून. 6 महिन्यापासून यूट्यूब करतो. 6-8 तुम्हाला सांगतो ऑगस्ट लागला आता 7वा महिना लागला आता 8 म्हणजे 8वा महिना लागला आता 7 महिने पूर्ण झाले तरी पाहून अजून फक्त 200 सबस्क्राईब झाले. 200 सबस्क्राईब आणि काहींनी माझ्या मागणं काढून महिन्यात 1.5 महिन्यातच 1000 जवळ गेली ती 1000 जवळ. मग माझी काय स्थिती होत असेल माझी स्थिती काय होत असेल. एवढी मेहनत करतोय एवढे डेलीचे व्हिडिओ करतोय डेलीचे ब्लॉग टाकतोय माहिती आणि माझं एक सुद्धा ब्लॉग फालतू नाही होत. एक सुद्धा ब्लॉग फालतू नाही. मला माझ्या मनात काय विचार येत नाही. एवढं शिकण्याचं कंटेंट टाकतो. शेतकऱ्यांची मेहनत शेअर करतोय. आपली महाराष्ट्रातल्या किंवा शेतकऱ्यांची मेहनत टाकतोय. किती कष्ट असतं रक्तपामाचं बोन मेहनतीचा एक करावं लागतं भावांनो शेतकऱ्यांना पिकांण्यासाठी. ती सगळी मेहनत शेअर करतोय. माझ्या घरची मेहनत शेअर दाखवतो मी कशी करावं लागते पेरूची असो रानातली असो ती सगळी शेअर करतोय. मला का वाटत नाही भावांनो माझ्या ब्लॉगला काही व्ह्यूज येत नाही. कसं असतं भावांनो तुम्हाला सांगतो ज्या त्या खेळाचा काळ असतो ज्या त्या गोष्टीला वेळ असतो संयम ठेवला पाहिजे धैर्य असलं पाहिजे. भावांनो आपल्या भगवद्गीतेमध्ये एक असा उल्लेख आहे. भगवद्गीतेमध्ये आता उल्लेख आहे मी सकाळी कधी मोबाईलवर ऐकले. भगवान कृष्ण सांगतात धैर्य जर नाही ठेवलं माणसाने धैर्य जर नाही ठेवलं तर माणूस ज्या क्षेत्रात काम करते आणि ज्या क्षेत्रात त्याला अपेक्षा आहे त्या गोष्टी लवकर मिळाल्या पाहिजे. आणि धैर्य जर नाही ठेवलं तर ती कधीच धैर्य सुटले की माणूस कधीच ती क्षेत्र सोडून देतो. त्याला वाटतं लगेच भेटावं लगेच हे भेटावं. आणि तीच मला सांगतोय धैर्य ठेवा. आपले भगवान कृष्ण सांगतात धैर्य ठेवा संयम ठेवा. तुम्हाला फळ मिळणार. तुमच्या कष्टाचं फळ कधीच वाया जाणार नाही. तुमच्या कष्टाचं कधीच फळ वाया जाणार नाही असं भगवान कृष्ण सांगतात. त्यामुळं मी स्वतः सांगत नाही आपले भगवान कृष्ण सांगतात स्वतः धैर्य संयम ठेवा मगच तुम्ही सक्सेस होऊ शकाल. आता तुम्ही मला सांगतो भावांनो यूट्यूबचं कसं असतं कोणची गोष्ट मिळेल कधी कोणचा ब्लॉग व्हायरल होईल. तुम्हाला सांगतो माझं बोकडपालनाचं ब्लॉग व्हायरल झालेलं आहे. बोकडपालनावर मला व्ह्यूज येत आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांच्या जेवढे माहिती ब्लॉग जे घेतलेलं आहे तर मला तुम्हाला सांगतो विजिट आपल्या 2च झालेत आहे. 2-3च विजिट झालेत आहे. एक महिषच्या प्लॉटची दुसऱ्या मित्राच्या प्लॉटची तुम्हाला सांगतो त्याला चांगले वेळ झालेले 1000 जवळजवळ गेलेत ते. दुसरे तुम्हाला सांगतो थोडं जवळजवळ गेलेत 1000. तुम्हाला सांगतो माझं जुनं जर तुम्हाला दाखवलं नाही ओल्डेस्ट मध्ये दाखवलं आपलं 6 महिन्यापासून ब्लॉग करतोय आपण पाहून. माझा पहिल्या ब्लॉगला व्ह्यूज किती पाहून 6 महिन्यात फक्त व्ह्यूज किती आले माहिती आहे. 6 महिन्यात मला लाईव्ह इथं दाखवत नव्हतं फक्त व्ह्यूज बघा. मग तुम्हाला सांगतो तुम्हाला व्ह्यूज सगळं दाखवत भावनो 47 व्ह्यूज आहेत भावनो 6 महिन्यात आत्तापर्यंत फक्त 47 व्ह्यूज आहेत. 2 नंबरचं भावनो
मला नेट मोबाईल पकडता बी येत नाही बघा. स्क्रीन कशी असं मोबाईल लावतात असं दिसते ना, मला स्क्रीन पकडाय बी येत नव्हतं तवाची. बघा व्ह्यूज किती आहे माझे. दुसऱ्या ब्लॉगला 30 व्ह्यूज आहे बघा. तिसऱ्या चौथ्या ब्लॉगला बघा 37, 59, 18, 22 काय काय ना भावानो. 5-5, 4-4 वर सुद्धा हे झाले. 5-5, 4-4 वर सुद्धा थांबले, ड्रॉप झाले. पण कसं असतं कोणत्या बी गोष्टीला भावानो वेळ काळ असते. त्यामुळं कधीच खचून जायचं नाही. आणि कोणी जर तुम्हाला किती काय बोललं ना, तुम्हाला सांगतो कधी कोणाला तुमच्या क्षेत्राबद्दल कोणी जर काय बोललं ना, हे काय होतंय काय होतंय तू होत नसतं तुझं आणि काय तुम्हाला सांगतो देव बोलणारे असतील ना, त्यांना कधीच त्यांचं मनावर घ्यायचं नाही. आपली मेहनत करत राहायची. कोणची गोष्टी असतील आपलं अभ्यास करत असेल, एखादी MPSCच्या क्षेत्रात असेल, कोण डॉक्टर के क्षेत्रात असेल, MBBS क्षेत्रात असेल, कोण दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात असेल तुम्हाला ते सांगतो नाव ठेवणारे असते. शेतात कोण शेताबद्दल कोण शेअर करत असेल बाबा तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही मेहनत करताय पण तुम्हाला नाव ठेवणारे असते. असते ते नाव ठेवणार. मी ब्लॉगिंग करतोय, मला घरची नावं ठेवतात, बाहेरची बी नावं ठेवतात, पण मी थांबतोय. माझं संयमानं माझा व्हिडिओ टाकायचा बाबा थांबतो का? मी कधीच थांबत नाही. आज न उद्या का कसं असतं, ज्याला सक्सेस लवकर भेटली त्याला ते सक्सेस त्या कर्माने भेटत असते. आपण त्याच्याबद्दल नाव ठेवायचे नाही. आणि ज्या आपल्या कर्माने आपल्या मेहनत कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस आपल्याला कष्टाचं फळ नक्कीच भेटतं भावांनो. कष्टाचं नक्कीच भेटतं फळ भावांनो. बघितलं तुम्ही माझ्या 6 महिन्याचं फक्त 47 आणि 30, 18 व्ह्यूज आहे. मग मी खचून जाऊ का? आता माझ्या एक आमच्या तुम्हाला सांगतो गावातल्या एक जण मुलांनी चॅनल काढला, माझ्या मागणं चॅनल काढला, 1-1.5 महिन्यात माझ्या चॅनल काढला भावांनो. तर आता माझ्यापेक्षा 1000 जवळ गेले ते. पण मी खचून जाऊ का? नाही, कधीच खचणार नाही भावांनो. मग एक ना एक दिवस आपलं ग्रीप धरणार आहे. मला मेहनतीवर स्वतःवर विश्वास आहे. मी कोणावर विश्वास ठेवत नाही. मला स्वतःवर विश्वास आहे. मी करून जाऊ शकतोय. आज नव्हते माझं भावनो आपलं माणसं शेतकऱ्यांची मेहनत असो. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं. बाबा लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये बाबा नवीन कंटेंट भावना हिंदी ब्लॉगमध्ये मी शेअर करत असतो भावनो. हिंदी ब्लॉगमध्ये आपल्या महाराष्ट्रातले काय घडामोडी चालू होते मी सगळं तुम्हाला शेअर करत असतो भावनो. तुम्हाला सगळं माझे रिलेशन टाईप म्हणजे कुठले रिलेटिव्हमध्ये कोणा जिथे जाईल ते ब्लॉग करत असतो. काल बघितलं असेल तर मी थोडं आत्यांच्या ते गेलो होते, ते ब्लॉग केला. कसं असतं कुठं जाईल ते ब्लॉग करत असतो. लई दिवसापासून आत्याच्या इकडे गेलो होते ते ब्लॉग केला. फक्त तुम्हाला ओरिजिनल कंटेंट, जेन्युइन कंटेंट, बघण्यासारखं कंटेंट मी शेअर करत असतो. कधीच माझ्यापासून तुम्ही माझं सबस्क्राईब केलं चॅनल बघून कधीच तुम्हाला तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुमचा एक सबस्क्रायबर कधीच वाया जाणार नाही. तुम्हाला भावनो शेतकऱ्यांबद्दल माहिती मिळाल्यावर शेतकऱ्यांना किती कष्टावर तुम्हाला बघायला भेटेल भावनो. आपल्या शासनाच्या कोणत्या स्कीम आहे त्या भावा नोकरीबद्दल मी ब्लॉग करत असतो. नोकरी कोणची सुटले ती त्याच्याबद्दल ब्लॉग करत असतो भावनो. त्यामुळं तुम्हाला शासकीय कोणची स्कीमाबद्दल कळेल, नोकरीबद्दल सर्व मी ब्लॉग करत असतो. सर्व मी डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवर, आपल्या धीरज जॉबच्या चॅनलवर तुम्हाला मी शेअर करत असतो भावनो. आता आजचा आपला ब्लॉग भावनो यूट्यूबमध्ये कधीच हार म्हणू नका. यूट्यूबमध्ये भावनो वेळ काळ असतो भावांनो. 1-1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष बी लागू शकतात. तसं कधी मी बी म्हणत नाही बाबा माझा ह्याचं दिसत चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो, ह्या दिवसात माझा ह्याचं सबस्क्राईब होऊ शकतं. मलाच माझी गॅरंटी नाही बाबा कधी होईल सांगता येतं. पण जिद्द सोडत नाही मी हार मानत नाही. माझ्या स्वतः विश्वास आहे. मला माझ्या ईश्वरावर विश्वास आहे, माझ्या देवावर विश्वास आहे, मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. मी माझा एक दिवस आपल्या चॅनल ग्रो होणार. मला हे माहिती आहे आपलं मेहनत केली तर वाया जाणार नाही, ही तर माझ्या माहिती सेवा म्हणून. त्याच्यामुळं कोणत्या बी गोष्टी असं भावनो तुमची मेहनत कधीच वाया जात नाही हे भावनो ध्यान. तर धीरज जॉबचं चॅनलवर नवीन जर असला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला जा भावनो. बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या डेलीची व्हिडिओ भावनो पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावनो. तर भेटूया भावनो उद्या हिंदी ब्लॉगमध्ये. आता इथं मध्ये हिंदी आता आडवी आली इथे असं द्या. भेटू उद्या भावनो हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावनो. वंदे मातरम.